पुंडलिकवधारी भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः। तव एकाएकी समोर पिशाच उभा राहिला थोर, लंबोदरा दीर्घ शरीरा सुधातुरा उभा ठेला। कथेचं अनुसंधान हे असणारी दोघं वयोवृद्ध 2 रात्री त्यांनी स्नान केलं गौतमीचं, आणि 3ऱ्या दिवशीचं स्नान करायच्या वेळेला उत्साह होता, गडबड होती, म्हणून त्यांनी विचार केला दिवस उजळायची वाट न पाहता पहाटेच्या वेळी ते निघाले। आणि जात असताना रस्त्यामध्ये एक पिशाच आडवं आलं। पिशाच म्हणजे भूत वगैरे, आणि ते अतिशय दीर्घ केस होते, त्याचे मोठमोठं शरीर होतं, आणि तो असणारा भूत पिशाच त्या दोघांच्या पुढे येऊन उभा राहिला। मस्तकी केशा विखुरले, ते धुंडाकार आरक्त डोळे, नाकाचे गुंडाळे मळले, जीवावळे चाटीत। आणि ती जे काय असणारा पिशाच होतं, डोक्याचे केस सगळे विखुरलेले होते, डोळे आरक्त लाल भडक डोळे दिसत होते, धूम्राकार म्हणजे धुरासारखे डोळे लाल भडक दिसू लागलेले होते, नख त्या ठिकाणी असणारे लांबच्या लांब होते, ते पिशाच लोकांचे, पिशाच भूताचं, आणि ते येऊन त्या दोघांच्या पुढे उभा राहिला। दंत विशाळ दीर्घ थोर, केवळ अस्थिचा पंजरा, उभा ठेला नग्न दिगंबरा, ते कोणी विप्रा कापत असे। आणि त्या पिशाच दात विशाळ होते आणि मोठे होते, दात तोंडाच्या बाहेर होते त्यांचे दात, आणि अंगामध्ये फक्त हाड होती। पिशाच म्हणजे काय, भूत, दात तोंडाच्या बाहेर लांबलेच होते, हाड फक्त शरीरामध्ये शिल्लक होते, आणि नग्न अवस्थेमध्ये ते असणारे पिशाच समोर आल्याबरोबर हे ब्राह्मण आणि स्त्री दोघेही घाबरले। विप्रलग्न भयभीता, केवते उदले अरिष्ट अद्भुत, पुण्यक्रियेसी विघ्न प्राप्त, अकस्मात उदेले। आणि त्यावेळेस त्यांनी विचार केला, विप्राची जी स्त्री होती, ब्राह्मणाची पत्नी, तिने विचार केला आपण चांगल्या कर्माला चाललोय, चांगल्या पुण्याला चाललेलो असताना ही अचानक संकट आपल्यामध्ये काय आलं आडवं, असा विचार करू लागले। नेनो कर्माचे विंदान, मा पुण्य घडेल कोठुना, स्नानाचे आजी तिसरा दिना, निवारी विघ्न केशवा। आणि ती ब्राह्मणाची स्त्री मनामध्ये विचार करू लागली, नेनो कर्माचे विंधाना, आम्ही पुण्य कमवायला निघालोय, चांगल्या कामाला चाललोय, आणि आम्हाला असं काहीतरी आडवं पिशाच यावं, म्हणून ते असणाऱ्या स्वतःच्या कर्माला दोष देऊ लागले। तव तो पिशाच वृक्षाते, आडे पिढे घेत असे घेत, नयनी ते कोणी उभयताते, धावून येत सन्निध। तेवढ्या वेळामध्ये त्या ब्राह्मण स्त्री आणि ब्राह्मणाने पाहिलं की ते पिशाच होतं, झाडाला लोंबकळत होतं, झाडावरनं उड्या मारित होता, आणि ते पिशाच भूत त्या दोघांच्या पुढे येऊन उभा राहिलं। काय म्हणतोय, विप्रेधरी अधरुणी मनी, बोलत झाला ते क्षणी, म्हणे तू तव कोण या स्नानी, आलासी कोठुनी सांग बा। त्या ब्राह्मणाने कसं तरी धैर्य धरलं, धीर धरला, धाडस केलं, आणि त्या प्रेताच्या पिशाच्याच्या समोर आला, आणि त्या पिशाच्याला बोलू लागला, बाबा कोण आहे, कशामुळे आडवं यायला लागलाय, आम्ही चांगल्या कामाला चाललोय, अधिक महिन्याचा पर्व काळ आहे, स्नानाला निघालोय पहाट, आणि मग असं आम्हाला चांगल्या कामासाठी का आडवं यायला लागला, अशा प्रकारे तो ब्राह्मण बोलू लागला। ऐकोनी विप्राचे उत्तर, हेरी घातला नमस्कार, पूर्वस्मरण झाले साचार, बोले उत्तर ब्राह्मणाचे। आणि मग त्या पिशाचं बोलणं ऐकल्याबरोबर त्या पिशाच्याने त्या ब्राह्मणाला लोटांगण घातलं, ब्राह्मणाचं दर्शन झालं, अधिक महिन्यामध्ये 2 रात्रीचं स्नान घडलं, पुण्य जमा झालं, पुण्य पुरुषाचं दर्शन झाल्याबरोबर त्या पिशाचाला पूर्वजन्म आठवला, भूत होण्याच्या आधी आपण कोण होतो हे पूर्वजन्माचं स्मरण त्याला झालं, आणि काय सांगू लागला, ऐक भूदेवा वरिले, तव दर्शन पावन
जमिनीवर राहणारे तुम्ही देव आहात म्हणजे ब्राह्मण लोक आहात. ऐका म्हणले, तुमचं दर्शन झालं आणि तुमच्या दर्शनानं मला पूर्व पुण्याचं स्मरण झालं. जे काय माझा पूर्वजन्म होता पाठीमागचा, तुमच्या दर्शनानं मला तो आठवला. अशा प्रकारे पिशाच बोलू लागला. पिशाच जोडीता कर विप्रभीतीने गेला दूरा, कापतासे थरथर झाला स्थिरा ते काळी. आणि तो पिशाच जो होता तो पिशाच बोलू लागला, त्यांना हात जोडू लागला, त्यांच्या पाया पडू लागला. आणि अगोदर हा जो ब्राह्मण होता तो घाबरून पळून गेलेला होता आणि लांब जाऊन उभा राहिला होता. पण या असणाऱ्या भूताची पिशाचाची नम्रवाणी पाहिली आणि नम्रवाणीने त्याला धाडस आलं आणि त्या पिशाचाच्या पुढं येऊन उभा राहिला. मग तो पिशाच बोले वचन, मी पावन झालो तव दर्शन, पूर्व स्मरण आठवले जाण, ऐके कथन भूदेवा. मग त्या पिशाचानं बोलायला सुरुवात केली. म्हणले, ऐका ब्राह्मणजी, तुमचं दर्शन झालं. 2 रात्र 2 स्नान तुम्ही अधिक महिन्यामध्ये केले. त्या पुण्य संचयानं तुम्ही पुण्य पुरुष झाला. तुमचं दर्शन झालं आणि तुमचं दर्शन झाल्याबरोबर मला पाठीमागचं माझं पूर्व जन्म जो होता ते आठवला. मग मी माग कोण होतो आणि भूत योनीला का आलो, भूत का झालो ती सांगतो. ऐका. पूर्वी मी धनवंत सावकार, सकळ वस्तूंचा रक्षणारा, माझी अधनासी नाही पार, सौख्या पार भोगी मी. आणि त्या भूताने सांगायला सुरुवात केली. म्हणले, महाराज ब्राह्मण देवा, पूर्वी जन्मामध्ये मी सावकार होतो. माझ्यापाशी अफाट धन होतं. सगळ्या धनाचा रक्षण करणारा, वस्तूचा रक्षण करणारा मी होतो. माझ्यापाशी धनाला कमी नव्हतं. मग असं सगळं असताना काय झालं? दास दासी स्वग्रही गोमहिषी किल्लारे पायी, पुत्र कन्या शुष्ण सर्वही मिती नाही भाग्याते. ब्राह्मण देवा, माझा पाठीमागचा जन्म सांगतो. चुकलो कुठं? सगळं होतं माझ्यापाशी. बायका होत्या, लेकरं होती, सुना होती, नातवंड होती, पैसे बी भरपूर होतं, बंगलं होतं, राहण्यासाठी सगळं होतं. जीवनामध्ये काही कमी नव्हतं. फक्त एक गोष्ट माझ्याकडून घडली नाही. कोणती? परिस्वप्नीही नेने दान धर्म, मग कैचे पुराण श्रवण, नेने कधीही हरी कीर्तन, नाही दर्शन संताचे. भूताने सांगितलं, मी भूत का झालोय? माझ्याकडे सगळं होतं. पूर्वी पैसे होते, परिवार होता, सगळं असताना सुद्धा कधीही दान धर्म केला नाही. पैसे भरपूर होते, सगळे धन माझ्यापाशीच होतं ठेवायला, पण मी कधीही दान धर्म केला नाही. कधी पोतीला गेलो नाही. माझ्या जीवनामध्ये शेजारी पोती चालू होती, पण कधी सुद्धा मी कथेला गेलो नाही. लांब जात होतो, पण तिथं जाऊन बसलो नाही, पुराण श्रवण ऐकलं नाही. अशा प्रकारे ते भूत पिशाच बोलू लागलं. सदा सर्वदा चिंतन लागल्यावरी, विप्रभोजन न घडे तिळ घरी, तव पातळी महामारी झालो शरीरी हतकाया. माझं लक्ष सारखं पैशावर. एवढा मोठा पैसा घरामध्ये होता, पण माझं लक्ष त्या सगळ्या पैशावर होतं. कधी कुणाला 1 रुपया दान धर्म केला नाही. ब्राह्मणाला जेवायला दिलं नाही. तिळभर सुद्धा ब्राह्मणाला भोजन दिलं नाही. महामारी आली म्हणजे एखादा रोग आला. पाठीमाग 2020 ला कोरोना महामारी आलती. त्या पद्धतीने तसाच एक रोग आला आणि त्या रोगामध्ये माझं जे शरीर आहे ते शरीर जर्जर झालं आणि त्याच काळामध्ये, त्याच रोगामध्ये, महामारीमध्ये मी मेलो. यमदूतीने लामारित कुंभपाकादी जाचनी त्रेता, मग भोगी बिले अमित तेन सांगवता माझेनी. ऐका ब्राह्मण महाराज, तुमच्या दर्शन झाल्यामुळं मला पाठीमागचं आठवायलंय. मी मेलो. मेल्यानंतर ना यमदूत मला घेऊन जायला आले होते आणि ते यमदूत मारीत मला नेले. कुंभपाक आहे, रक्ताची नदी आहे, कुवाची नदी आहे, काटेरी वन आहे, त्याच्यामधून मला ते घेऊन जात होते. महाराज, किती दुःख भोगवलंय ते यमदूतांनी, ती सांगायला सुद्धा मला भीती वाटते. एवढं दुःख त्या यमदूतांनी मला दिलं होतं. यमजाचनी अपार सांगत उलोक आहे अंतरा, शब्द न फुटे बाहेरा बोलत उत्तर तुम्हासी. अहो, यम जाचणी होत होती. यम
पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. पाप केल्यावर विचारणारा पुढे कोणीतरी आहे, त्यामुळं त्याला उत्तर देण्यापाशी काय आहे आपल्यापाशी. म्हणून ते यमदूताने मला खूप त्रास दिला. ते जर सांगायचं म्हटलं तर अंतःकरण माझं उकलतय, दुःख होतय, मनाला सलतय. अशा प्रकारचं दुःख, तोंडातून शब्द बाहेर पडत नाही, एवढं दुःख यमदूताने मला नरकामध्ये नेऊन दिलं. ऐसे दुःख बहुता माझा भोगिविती यमदूता, मग माझा ढकलून देता चांडाळ योनीता जन्मला. मग अशा प्रकारे अनेक दुःख यमदूत मला देत होते. त्या दुःखानं भोगत असताना मला खूप त्रास होऊ लागला. मग त्यांनी चांडाळ योनीमध्ये, नीच योनीमध्ये मला ढकलून दिलं. जा म्हणले तू माणसाच्या जन्माच्या लायकीचं नाही, म्हणून मला नीच योनीमध्ये त्यांनी जन्माला घातलं. आणि पहिला जन्म ती झाला, पुन्हा अजून पुढच्या कुठल्या जन्मामध्ये घातलं ऐका. तिसरे जन्मी भिल्ल झालं, चौर कर्म करू लागलं, वाट काढू लागलं, मारू लागलं प्राणिया. त्या चांडाळाचा जन्म संपल्यानंतर तिथंही दुःख भोगलं. तिथं भोगून गेल्यावर मेल्यावर पुन्हा नरकात, तिथंही दुःख भोगलं. आणि पुन्हा मला पुढचा जन्म दिला भिल्ल. भिल्ल म्हणजे शिकार करणारे. आणि त्या भिल्लाचा जन्म दिल्यावर मग तिथेही पशु पक्षाचा वध करू लागलो. जे काय रस्त्याने जाणारे महाराज लोक होते त्यांना मारू लागलो, रस्त्याने जाणारे वाटसरू होते त्यांना मारू लागलो. अशा प्रकारची जेवढी वाईट कर्म आहेत सगळी माझ्या हातून काढली, असं ते भूत ब्राह्मणाला सांगू लागला. जीवमात्राचा करी होता पुराणी खाते, जीवे मारिता साधू संत ते द्वेषिता, नाही भीत पापाते. अहो महाराज, पापाला घाबरतच नव्हतो मी. किती पाप व्हायचे तेवढं होऊ दे, भीतच नव्हतो पापाला कसलंच. पुराणिकाला, कथा कीर्तन करणाऱ्याला अडवून मारायचो मी, घाबरत नव्हतो कुणाला. कारण भिल्ल शिकारीच्या जातीला जन्मलेलो, त्यामुळे कुणालाही धरून त्या दिसन त्याला मारायचं. अशा प्रकारे मी करत होतो. परद्वाराते भीती नाही, ऐसे पाप वर्तिलो देही, तव भगेंद्रे लिंग पाही, पतन झाले शरीरा. परद्वाराला, परत दुसऱ्याचं धन लुबाडण्यामध्ये किती दुसऱ्याचं धन हिरावून घेतलं, मारून लोकाला जीव मारून त्यांच्यापासून धन हिरावून घेतलं. अशा प्रकारे पाप माझ्या देहाने केले. आणि किती पाप केले मी ती नाही, ते पाप सांगता येत नाही. एवढं पाप आमच्याकडून घडलं होतं, असं ते पिशाचं भूत त्या ब्राह्मणाला बोलू लागला. मग लागला क्षय रोग, मृत्यू पावलो सवेग, तव यमलोकीचा संग, सांगत भोगा उदेला. महाराज, पुढे ती असणारा भिल्लाचा जन्म मिळाल्यावर तिथंही पाप मी केलं, माझ्याकडून घडलं गेलं. मग कालांतरानं मरण पावलो. मेल्यानंतर पुन्हा यमदूतच आले. वाईट कर्म केल्यावर यमदूतच येत असते. त्याच्यामुळे यमदूत न्यायला आले, त्यांनी पुन्हा मारित मारित नरकाला घेऊन गेले. आता तिथं किती भोग भोगले सांगतो ऐका. माझे पाप अति दुस्तर, जाणोनिया यमकिंकर, अति पत्र नरक अघोर, भोगविले खार मज लागी. महाराज, माझं पाप भयंकर होतं. कोणी कळवलं, कोणाला माहित होतं? यमदूताला. यमाला सगळं माहिती असतं महाराज. जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण काय काय पाप केली ते यमाच्या रेकॉर्डिंग मध्ये, यमामध्ये सगळं सेव असतं. ते यमाच्या डायरीमध्ये, त्याच्या कॉम्प्युटरमध्ये डाटा सेव असतं यमाच्या. सगळं ते लिहून घेतात, रेकॉर्ड करतात काय काय करतंय. आणि मग माझी एवढी पाप ते असणाऱ्या यमानं, यमापाशी होती, म्हणून मला मेल्यावर यमदूत आले. अशी पात्र म्हणजे तलवारीच्या टोकासारखी धारधार, तिथं काटेरी वन होतं. आणि त्या वनामधून मला घेऊन गेले. त्या काटेरी वनामध्ये किती दिवस ठेवलं ऐका. ऐसे 30 सहस्र वर्षेवरी क्लेश भोगविले शरीरी. मग पिशाच्या योनी निर्धारी प्राप्त झाली मज लागी. अशा प्रकारे त्या आसीपात्र नरकामध्ये, आसीपात्र नावाचं नरक आहे, त्याच्यामध्ये काटेरी वन आहे. तलवारीसारखी धारधार तिची असणारी पानं असतात टोकदार. आणि त्या नरकामध्ये 30,000 वर्ष त्या नरकामध्ये मला राहावं लागलं. आणि तिथून कुणी भूताच्या जन्माला घातलं मला. त्यांनी सांगितलं माणसाच्या जन्माचं योग्य देतच नाही,
कधी पोतीला गेला नाही, दान धर्म केला नाही, तुला कशाला माणसाचा जन्म पाहिजे? म्हणून भूताच्या जन्माला घातलं, म्हणून पिशाच झालो असं त्याने सांगितलं. निवेदिला से समस्त परितव दर्शन निवेदिला से समस्त परितव दर्शने करुणी मुक्त होईना ऐसे वाटते. आणि मग त्या असणाऱ्या पिशाचाने सांगितलं, हे बघ, जी मला तुझ्या दर्शनानं पूर्वस्मरण झालं ती सगळी जन्म मी तुला सांगितली, नरकातल्या यातना सुद्धा मी तुला सांगितल्या. आता तुझ्या दर्शनानं मी मुक्त होईल. या भूताच्या जे काही भूताचा जन्म आहे त्या भूताच्या योनीमधून मुक्त होईल असं मला वाटायले. असं ब्राह्मण पती पत्नीला ही पिशाच बोलू लागला. ऐसा माझा पूर्व वृत्तांत निवेदिला से समस्त परितव दर्शने करुणी मुक्त होईना ऐसे वाटते. आणि अशा प्रकारे माझा पूर्व वृत्तांत तुम्हाला सांगितला. मग मी तुम्हालाच का आळू आलो? कारण तुम्ही अधिक महिन्याचं स्नान केलेलं आहे, 2 दिवस का होईना स्नान केलेलं आहे, आणि त्या स्नानाचं पुण्य तुमच्यापाशी आहे म्हटल्यामुळं मग मला असं वाटतंय की तुमच्या दर्शनानं माझा उद्धार होईल, या भूत योनीमधून माझी मुक्तता होईल असं ते पिशाच बोलू लागला. तरी ब्राह्मण हृदय कोमळ करी परोपकार अढळ जेणे निरसे पिशाच मळ होई दयाळ महाराजा. मग तो ब्राह्मण तर हृदयामध्ये कोमल होता. अगोदरच्या वळीमध्ये सांगितलं तो ब्राह्मण कसा होता. अतिशय धार्मिक होता, गुणवान होता, प्रज्ञावान होता, गावामध्ये मान्यता होती. गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असले की लोक ह्या ब्राह्मणाला बोलवत होते. का? निष्ठावान होता, भाविक होता, आणि अशा प्रकारचा दयाळू अंतकरणाचा तो ब्राह्मण होता. दुसऱ्यावरती परोपकार करणारा होता. आणि ज्यांना ब्राह्मणाने विचार केला, जर माझ्याकडून तू जर या पिशाच योनीमधून मुक्त होत असेल तर करायला काहीच अडचण नाही. तो ब्राह्मण बोलू लागला. परोपकारी द्विजवर्या आचारासी सदवृत्ती सक्रिया तरी माझे उपकार करोनिया निवारिया भयापासूनी. त्या पिशाचानं भूतानं सांगितलं, महाराज तुम्ही दुसऱ्यावरती उपकार करतात, मानवावरती करतात, जीवावरती करतात, त्यांचा उद्धार करतात, कल्याण करतात, मग माझा पण करा, माझ्यावरती एक उपकार करा आणि या भूत योनीमधून पिशाच योनीमधून माझी मुक्तता करा असं ते भूत त्या ब्राह्मणाला बोलू लागला. ऐसी ज्ञानी करुणते काळी बोलत असे करुणा वेळी विप्रद्रवला हृदय कमळी उभयवाणी बोलत. आणि अशा प्रकारची ग्लानी ते पिशाचाच्या पाया पडू लागलं, विनंती करू लागलं. कारण त्यानं भोगलेलं आहे दुःख. नरकामध्ये काय दुःख असतंय त्यानं ते भोगून आलेला होता, आणि पुन्हा त्याला नरकात जायचं नव्हतं. कारण अगोदरच सांगायचं म्हणलं तर हृदय फुटल एवढं दुःख त्यानं भोगलेलं होतं. पुन्हा त्याच वाटेला त्याला जायचं नव्हतं. म्हणून ते ब्राह्मणाच्या हातापाया पडू लागलं, महाराज एकदा माझी या असणाऱ्या पिशाच मधून योनीमधून मुक्तता करा. अशा प्रकारे ते बोलू लागलं. म्हणे तो किंचन ब्राह्मण गाठीस नाही काही दान जेणे करिता घडे धर्मदान तेही साधन नेनेमी. त्या ब्राह्मणाने सांगितलं, हे बघ आम्ही म्हातारी गरीब आहे, आमच्यापाशी पैसे नाही, इस्टेट नाही, दान धर्म नाही, काही नाही. आता एखाद्या दानाच्या पुण्यावरती तुला वाचवलं असतं, पण दान धर्म करायला आमच्यापाशी नाहीच, काहीच नाहीये. अशा प्रकारे अकिंचन आहोत, आम्ही गरीब आहोत असं तो ब्राह्मण भूताला बोलू लागला. परिमळ मास असे प्रस्तुत त्रिरात्री स्नानाते असे जात तया माझी 2 दिवस झाले सतत उर्वरित एक दिन पै. पण त्या ब्राह्मणाने सांगितलं, आमच्यापाशी संपत्तीचा साठा नाहीये, काहीच नाही आमच्यापाशी. म्हणून पण अधिक महिना प्रस्तुत आहे. प्रस्तुत म्हणजे आत्ता चालू आहे तो अधिक महिना आहे, आणि त्या अधिक महिन्यामध्ये आमचा नियम आहे 3 दिवस अधिक महिन्याचं स्नान गंगेमध्ये जाऊन करायचं. त्यातलं 2 दिवसाचं आमचं स्नान घडलंय. 1 दिवसाचं स्नानाला आम्ही चाललो होतो 31व्या दिवशीला, तेवढा तू आडवा आला असं त्यांनी सांगितलं. तरी आम्ही स्नान करून मागून येता तोवरी तू स्थिर राहावे. आता पुढे विचार सुचेना तत्वता तोची व्यथा परिहारी
स्नान जे आहे त्या स्नानाला आम्ही जातो, निघालो, चाललो आणि ते स्नान परिपूर्ण करून आम्ही माघारी येतो. तोपर्यंत तू इथं थांब. मग माघारी आल्यावर काय करायचं, कसा उद्धार करायचा आपण पाहू, असं तो ब्राह्मण बोलू लागला. ऐसे बदोनी प्रश्न तयासी उभयता गेले स्नानासी ए उभय सला मार्गासी के दवायती म्हणून आणि अशा प्रकारे त्यांनी भूताला शब्द दिला. आपण माणसाला दिलेला शब्द पाळीत नाही. त्यांनी भूतांना वचन दिलं, थांब म्हणले आम्ही इथं येतो. आणि ती स्नानाला निघून गेले. त्यांचं तिसऱ्या दिवशीचं स्नान करण्यासाठी ते गेले, दोघजण पती पत्नी. आणि भूत त्यांची वाट बघत बसले, कधी येतात या आशेनं ते वाट पाहू लागलं. जळोही दुराशा पापीना इने नाडिले समग्र जन नो सोडी कवना लागून दुरत्यया जाणे आशा हे. आणि ते विचार करू लागलं, प्रेत भूत दुराशा वाईट आहे. या दुराशेनं, वाईट आशेनं सगळ्याला त्रास दिलेला आहे, नागवलेला आहे. ही आशा माया कोणालाही सोडत नाहीये असं महाराज सांगतात. तापसी हो का संन्यासी भूतात्वा पिशाचासी रंग हो या रायासी आशा कवनासी सुटेना. ग्रंथकर्ते सांगतात आशा कुणाला सुटत नाही. माणूस असू द्या, भूत असू द्या, पिशाच असू द्या, राजा असू द्या, नाहीतर गरीब असू द्या, माणसाची आशा संपत नाही आणि मेल्यावरही आशा सुटत नाहीये. अशा प्रकारे आशा दुर्धर आहे असं महाराज सांगतात. जेने आशेचा त्याग केला तोची जाणवा मुक्त झाला. एरतो जगत्रय मला सर्वही गोविला आशेने. ज्या व्यक्तीनं आशेचा त्याग केला तो जगामध्ये मुक्त झाला, धन्य झाला. कारण आशा ही मानवाला सुटत नाही, कोणालाच सुटत नाही. पण ज्यानं आशा संपवली, आशा म्हणजे इच्छा, इच्छा माणसाची कधीही पुरी होत नाही. सदोदित काही ना काही पाहिजेच वाटतं. मग ती आशा ज्याची संपली तो जीवनामध्ये धन्य मुक्त झाला असं सांगतात. आसुत पिशाच्या आशाबद्ध मार्ग लक्षित असे सुबद्ध तो एकीकडे गंगाजळी ब्रह्मवृंद स्नाने करीती अधर्म रश्मी. असं म्हणले ते पिशाच आशाबद्ध होत, त्याची इच्छा होती, ते ह्या दोघांची वाट बघत बसलं होतं. भूत असून सुद्धा आशा संपली नाही. त्या दोघांची आतुरतेने वाट बघत होते. असं म्हणले इकडं हे असणारी दोघ जण पती पत्नी स्नानाला आले. बाकीचे अनेक लोक आलेले होते अधिक महिन्याच्या पर्व काळावरती आणि त्या गंगेचं स्नान करू लागले. सारोनिया नित्य कर्म मागे परतला विप्रोत्तम तव मार्गी तो अधम वाटपात बैसला. आणि मग हे दोघ जण पती पत्नी गौतमी स्नानाला गेले. गंगेचं स्नान त्यांनी केला, नित्यक्रम उरकला आणि आपल्या माघारी घराकडे यावं म्हणून निघाले. पण हे पिशाच भूत त्यांची वाट पाहत तिथंच बसलेला होता. अधम शब्द वापरलाय. तो असणारा पिशाच होतं, भूत होतं, वाईट व्यक्ती होता आणि त्याची असणारी ह्या दोघांची वाट पाहत तो बसला. हे दवाईला मनोनी आशाबद्ध निजमनी मार्ग लक्षित बैसला ध्यानी जेवी कामिनी जाराते. आणि मग ते असणारा जो काय पिशाच होतं, भूत होतं, ह्या दोघांची वाट पाहत बसलं होतं. त्याला त्याचा उद्धार करायचा होता. भूत असून उद्धाराची आशा लागली. आपण माणसं असून उद्धार करून घेत नाही, आपण हित करून घेत नाही. आपण ते भूत आहे तरी सुद्धा त्याला वाटतंय आपलं हित पाहावं, पण आपल्याला नाही वाटत. हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे. पण आपण करत नाही, पण त्याला वाटतंय कारण त्यानं भोगलेला आहे. आपण अजून या मताचा झटकाच बघितलेला नाही. त्याला सगळं माहिती आहे, त्यानं भोगून आलेला आहे. म्हणून त्या असणाऱ्या पती पत्नीची ब्राह्मणाची वाट पाहू लागला. उदाहरण दिलं, एखादी जारीन, जारीन म्हणजे वाईट प्रवृत्तीची स्त्री एखादी असणाऱ्या व्यक्तीची परपुरुषाची वाट पाहते. तशा पद्धतीने ह्या दोघांची वाट ते भूत बघू लागलं. की दाता लक्षित असे याचक अन्नार्थी लक्षी अन्नोदक तृषार्थी लक्षी गंगोदक देवी देक पिशाच तो. किंवा एखादा दाता आहे, तो दाता याचकाची वाट पाहतो. दान करणारा व्यक्ती, मागणारा कुणी आहे याची वाट पाहतो. ज्याला भूक लागलेली आहे
तो भूक लागलेला व्यक्ती अन्नाचा शोध घेण्याची वाट पाहतो. ज्याला तहान लागलेली आहे तो पाणी कुठे भेटतंय याची वाट आतुरतेने पाहतो किंवा शोधतो. त्या पद्धतीने हे भूत त्या दोघांची वाट पाहू लागला. विप्र ते देखून नयनी नमस्कार घातला धरणी मने दयावंता मोक्षदानी दावी करुणी आपुली पाय. आणि त्या विप्राला पाहिलं, त्या दोघाला पती पत्नीला पाहिलं. पाहिल्याबरोबर आहे ना नमस्कार घातला जमिनीवरती. त्यांना स्पर्श नाही केला, लांबून जमिनीला हात लावला, त्यांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं मोक्षदानी, आम्हाला मोक्षाला नेणारे, आमचा उद्धार करणारे तुम्ही आहेत. आता जसं बोलला तसं करून दाखवा. करुणा शब्द ऐकून कानी विप्रद्रवला अंतःकरणी मग दयाते आश्वासुनी उदक करी घेतलसे. आणि त्या पिशाचं करुण वाणीचं बोलणं त्यानं ऐकलं. ते भूत आहे आणि अतिशय नम्र वाणीनं ह्यांना बोलत होतं, हात जोडून बोलत होतं, लोटांगणी घालून. त्यावेळेस या ब्राह्मणाला त्याची कीव आली, दया आली. आणि मग आता 3 दिवस जे आपण स्नान केले अधिक महिन्याचं, ते 3 दिवसाच्या स्नानाचं पुण्य ह्याला देऊ आणि ह्याचा उद्धार करू म्हणून हातामध्ये त्यानं पाणी घेतलं. हे वाजत असलं तर श्री गणेशाय नमः. मने महापुरुषा एक वचन निरात्री स्नानाचे जे पुण्य ते तुझं म्या केलेसे अर्पण हो उद्धारण पे तुझे. आणि त्यावेळेस त्या ब्राह्मणाने सांगितलं, ऐक म्हणले, 3 दिवस मी स्नान केलेलं आहे अधिक महिन्यामध्ये आणि 3 रात्रीचं स्नान किंवा त्रिस्नानाचं पुण्य, 3 दिवस केलेल्या स्नानाचं पुण्य, ते पुण्य तुला अर्पण करतो. आणि म्हणून हातामध्ये पाणी घेतलं आणि यानं तुझा उद्धार होईल असं त्यानं सांगितलं. ऐसे वचन बोलणी उदक घातले ते चरणी तव नवलवत भरतिले ते सज्जनी सावगमनी परिसावे. अशा प्रकारे बोलला तो. आणि बोलल्यानंतर ना त्यानं हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प सोडला, 3 दिवसाचं स्नान केलेल्याचं पुण्य घेऊन त्या असणाऱ्या संकल्प सोडला, ही पुण्य तुला अर्पण केल्याबरोबर एक नवल घडला. ग्रंथकर्ते म्हणतात काय घडलं, मन सावध करा, लक्ष इकडे द्या. आणि काय नवल घडलं ऐका. पूर्ण देव दीननाथ दासाचे उने पडून नेदी किंचित आपुली प्रिदावळी सांभाळीत महिमा वाढवीत भक्ताचा. ग्रंथकर्ते सांगतायत पूर्ण दयाळू दीननाथ, दिनाचा नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. भगवान परमात्मा पूर्ण दयाळू आहे, अर्धवट दयाळू नाही. तो परिपूर्णचा दयाळू असणारा भगवान परमात्मा काय करतो, तो दासाचं ऊन पडू देत नाही, आपल्या भक्ताला कमीपणा येऊ देत नाही. ह्या दाम्पत्यानं पती पत्नीनं वृद्ध असताना सुद्धा कसं तरी आपदत एकमेकाचं सहाय्य करत 3 दिवस पुण्य कमवलं. आणि त्या पुण्याची कमतरता भगवंतानं भासू दिली नाही. काय केलं, मग स्वर्गाहुनी विमान उतरते झाले ते जक्षण चतुर्भुज विष्णुगुण समान तेजस्वी. आणि मग लगेच स्वर्गामधून विमान आलं त्या पिशाचाला घेऊन जायला. स्वर्गामधून विमान आलं, त्या विमानामध्ये विष्णुदूत होते, विष्णुगण होते. आणि विष्णुगणा समवेत सूर्यासारखं तेजस्वी विमान आकाशातून येऊ लागलं. परम रमणीय लखलखीत माझी घंटा गंधनीत ऐसे विमान अकस्मात नयनी देख विप्रतोका. आणि मग अतिशय रमणीय लखलखीत अशा प्रकारचं ते विमान होतं, तेजस्वी होतं. आणि मग असं येत असताना विमान पाहिलं, त्या ब्राह्मणानंही पाहिलं, त्याच्या स्त्रीनंही पाहिलं. आणि जे काही भूत जवळ होतं त्या पिशाच्यानं सुद्धा ते विमान येताना पाहिलं. दिव्य देही करुण पिशाच ते विमानी वाहिले तयाते तव तो स्तुतिवाद कर्जत भावे नमित भूदेवा. आणि त्या पिशाचाला दिव्य देह केला. अगोदर त्याचं स्वरूप कसलं होतं, दात तोंडाचं बाहेर आलेले, केस आकार विकार, चेहरा विकट, फक्त अंगामध्ये हाड आणि झाडाला लोम कळत होतं. भूत जसं असते तसं त्याचं स्वरूप होतं.
पण भगवंत विमान घेऊन विष्णुदूतांना पाठवलं, त्याला दिव्य देह प्राप्त करून दिला, विमानामध्ये बसवलं आणि विमानामध्ये बसून जात असताना त्या बहुदेवाची ब्राह्मणाची स्तुती करू लागला. म्हणे करुणा करा विप्रवर्या, कृपा सागरा परम उपकारिया, वेचून आपली पुण्यक्रिया, केला मज पापी अवतार. आणि त्या पिशाचाना दिव्य देह त्याला प्राप्त झाला आणि तो बोलू लागला, करुणा करा विप्रवर्या, तुम्ही असणारे दुसऱ्यावरती करुणा करणारे आहात, कृपेचा समुद्र आहात, दुसऱ्यावरती उपकार करणारा आहात, वेचुनी आपुली पुण्यक्रिया. 3 दिवस अधिक महिन्यामध्ये स्नान केलं, 3 दिवसाचं पुण्य वेचलं, ते पुण्य खर्च केलं आणि त्या पुण्याच्या बळावरती माझा उद्धार केला, म्हणून तो बोलू लागला. धन्य ते परोपकारी जन, परकाची वेचती प्राण, तयावरी संतुष्टे जनार्दन, न लागे जाण साधन पै. आणि ग्रंथकर्ते सांगतायत, तेच लोक जगामध्ये धन्य आहेत जे दुसऱ्यावरती उपकार करतात, देव त्यांच्यावरती प्रसन्न होतो. दुसऱ्यावरती उपकार करणं हे सगळ्यात मोठं पुण्य आहे आणि दुसऱ्याला जाणून बुजून त्रास देणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. म्हणून तुम्ही कसे आहेत, परोपकारी आहेत आणि जे परोपकार करतात त्यांच्यावरती भगवंत प्रसन्न होतो. पिशाच उद्धारिला, 3 जन्माते मुक्त झाला, 3 स्नानाने पुण्यगा, तात्काळ पावला मोक्षाते. असं म्हणले, अशा प्रकारचं ते भूताचा उद्धार झाला. अधिक महिन्यातल्या स्नानाच्या पुण्यानं भूताचा उद्धार झाला आणि तो असणारा मुक्त झाला. जे काही पाठीमागचे त्याचे 3 जन्म होते, ते सगळ्या 3 जन्मामधून तो मुक्त झाला, त्याचा उद्धार झाला, वैकुंठाला गेला. अशा प्रकारे या पर्व काळामधलं स्नानाचं पुण्य, कालच्या अध्यायामध्ये 1 स्नानाचं पुण्य सांगितलं, आजच्या अध्यायामध्ये 3 दिवस केलेल्या स्नानाचं पुण्य सांगितलं. अशा प्रकारे अधिक महिन्याच्या पर्व काळाची कथा आहे, ऐका. ऐसा प्रत्यय देखुनी मनी, पुन्हा नेम धरिला ब्राह्मणी, उभयंता गेले उद्धोरणी, ते वैकुंठ भुवनी वाचव. त्या ब्राह्मणाला प्रत्यय पाहिलं, त्यानं प्रत्यय म्हणजे प्रत्यक्ष पाहिलं आणि मग त्याला विश्वास बसला, बरोबर आहे म्हणला. मग आता राहिलेला जो अधिक महिना होता, त्यांनी ते स्नान केलं, पुण्यकर्म केले, त्यांचा उद्धार झाला आणि ते दोघही पती पत्नी मृत झाल्यानंतर ना त्यांनाही विमान घ्यायला आलं आणि वैकुंठाला गेले. हे महात्मा स्नानाचे सांगितले 3 दिवसाचे, अगणित पुण्य 1 मासाचे, महिमान स्नानाचे आगळे. हे महात्म्य स्नानाचं सांगितलंय. स्नान म्हणजे आंघोळ, त्या गंगेमध्ये स्नान करण्याचं पुण्य सांगितलं, 3 दिवसाचं पुण्य सांगितलं. मग 1 महिनाभर जर तुम्ही गंगेमध्ये स्नान केलं किंवा अगोदरच्या पाठीमागं गोव्यांमध्ये सांगितलंय, मागच्या सुरुवातीच्या अध्यायाला, गंगेला जाणं होत नसलं तर घरात करा. थंड पाण्या, गरम पाण्याने करणं आणि थंड पाण्याने करणं तेवढंच पुण्य आहे. पण थंड पाण्याने केलं तर असणाऱ्या या महिन्यामध्ये अधिक पुण्याचा प्रभाव पडतो. म्हणून काय सांगितलं या अध्यायामध्ये, महिमान स्नानाचे आगळे, आगळं वेगळं स्नानाचं महिमान आहे. अशा प्रकारे महाराज सांगतात. ऐसा कथा भाग समग्र, लक्ष्मी ते वदेश सारंगधर, तोची प्राकृत भाषेत सविस्तर केला अवतार श्रोतियांचा. अशा प्रकारे कथेचा भाग आहे. भगवान परमात्मा लक्ष्मीला सांगताय. लक्ष्मीने विचारलं, समजा एखाद्याला नाही जमलं महिनाभर, तर मग काय करायचं? मग भगवंताने सांगितलं, महिनाभर नाही जमलं 3 दिवस. मग 3 दिवसाच्या स्नानाच्या पुण्याची कथा भगवंताने जी सांगितली लक्ष्मी मातेला, व्यास महाराजांनी जी पद्म पुराणामध्ये लिहिलं, तेच प्राकृत म्हणजे मराठी भाषेमध्ये सविस्तर तुमच्या पुढे मांडलं. म्हणून भावार्थ धोरणी व्रत आचरावे सज्जनी, अमान्य न मानो कोणी व्यसवानी सत्य हे. आणि म्हणून भावार्थ धरा अंतकरणामध्ये आणि भावार्थ धरून या व्रताचं आचरण करा. अमान्य करू नका, ते मानू नका, याच्यावरती विश्वास ठेवा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पाहावे पुराणी व्यासाची या. ज्याला विश्वास नाही त्याने व्यास महाराजांचं पुराण पहा आणि त्या पुराणावरती विश्वास ठेवून व्रत आचरण करा. मी तव संताचा पाईक, चातुर्य कळा नसे ठाऊक, बरी तेथे बदविता एक, रघुनायक दशरथी
सांगितलं मी संताचा पाईक आहे, मला जास्त येत नाही, माहिती नाही, व्याकरण कळत नाही, शब्दज्ञान नाही, पण वदवणारा तो भगवान परमात्मा आहे. रघुनायक दाशरथी, दशरथाचा सुपुत्र, सूर्यवंशाचा कुलदीपक भगवान श्रीरामचंद्र तो माझ्या मुखामधून वधून घेतो. महाराज सांगतात, श्रोतिया भक्तियांचे अंतरी तोची व्यापक सर्वांतरी, म्हणून प्रार्थनेची वैखरी कुंडीत निर्धारी झालीसे. आणि सांगणारा ऐकणाऱ्यांच्या सगळ्यांच्या अंतरामध्ये व्यापक असणारा तो भगवान परमात्मा आहे. म्हणून वैखरी वाचेन पुन्हा पुन्हा विनंती करतो की असणारं भगवंताचं चरित्र आहे, स्वतः भगवंताने सांगितलेलं आहे. ऐका. इति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित सप्तोषाध्याय समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु पुंडरीकावत्याय विठ्ठल श्री ज्ञानदेव